आज अधिवेशनाचा 6वा दिवस आहे आणि आपल्यासोबत आता मनोज जामसुतकर आपल्यासोबत जोडलेले आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की काल सर्वात जास्त लक्षवेधी मांडण्यात आलं होतं. आपल्याकडून काय लक्षवेधी मांडण्यात आलेला आहे, कुठला मुद्दा आपण इथे उपस्थित केलेला आहे? या ठिकाणी काल मी 293 वरती जे विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावरती काल बोलण्यात आलं आणि त्यामध्ये अनेक विषय घेतले. मग ते रस्त्याचे असतील, मुंबईसारख्या शहरामध्ये रस्त्याचे विषय असतील, BIT चाळींचा पुनर्विकासाचा विषय असेल, BIT चाळीच्या पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये देखील सरकारचं जे काही संत गतीने धोरण आहे त्या बाबतीत देखील त्या ठिकाणी बोलण्यात आलं. आमची रास्त मागणी एवढीच आहे की राज्य शासनाच्या अखत्यारीतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येणारं जी BDD चाळी आहेत त्यांचं ज्या पद्धतीने त्यांनी एक धोरणात्मक विषय घेऊन ती बाब पुढे करण्यात आली आणि आज BDD चाळीचा पुनर्विकास चांगल्या पद्धतीने होतो आहे. त्याच धर्तीवरती राज्य शासनाच्या नगरविकास खात्यांतर्गत असलेलं मुंबई महानगरपालिकेची जी प्रॉपर्टी ज्याला आपण BIT चाळी म्हणतो, या BIT चाळींना देखील त्याच पद्धतीने पॉलिसी धोरण करण्यात यावं आणि एक धोरणात्मक बाब म्हणून एखादी जेव्हा गोष्ट होते त्यावेळेला सगळ्या लोकांना ती सोयीने पडते, विशेषतः तिथे राहणाऱ्या रहिवाशांना सोयीने पडते आणि सेम धोरण असल्यामुळे रहिवाशांना कुठेही इतर लोकांच्या किंवा इतर विकासकांच्या फसवणुकीला ते बळी जात नाहीत. आणि ही सातत्याने मागच्या 1 वर्षापासून मी मागणी माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे करतो की या बाबतीमध्ये आपल्या दालनामध्ये संबंधितांची बैठक लावा आणि या बैठकीमध्ये जलद गतीने माझगाव ताडवडी मध्ये जिथे BIT चाळी आहेत तशा मुंबई शहरात अनेक ठिकाणी आहेत, लवलेन असेल, आगरीपाडा असेल, बॉम्बे सेंट्रल असेल, या सगळ्याच BIT चाळींचा एक धोरणात्मक बाब म्हणून तुम्ही पॉलिसी डिसिजन घ्या जेणेकरून तिथे राहणारे रहिवाशी आहेत 100-125 वर्ष जुन्याजवळ त्या बिल्डिंगी झालेल्या आहेत, तो तातडीने पुनर्विकास जलद गतीने व्हावा यासाठी आपण मागणी केली. काल देखील सभागृहात मी हीच मागणी केली आणि अधिवेशन संपताच आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित विभागाची महानगरपालिका आणि नगरविकास खातं यांची एक संयुक्त बैठक आयोजित करावी अशा पद्धतीची मी मागणी केली. नक्कीच समृद्धी महामार्गाविषयी आपण चर्चा करूया की समृद्धी महामार्ग जे आहे ते बऱ्याच अशा महामार्गांना जोडतं, मुंबईला पण जोडतं. तर अशामध्ये तिथे शौचालयाची अपुरी सुविधा असल्या कारणानं ते सुद्धा लक्षवेधी ठरलेलं आहे आणि याच्या बाबतीमध्ये जे आहे बरेच चर्चा आपल्या सदनामध्ये करण्यात आलेली आहे. यावर आपलं काय मत आहे? निश्चितपणे जेव्हा एखादा प्रकल्प सरकारच्या वतीने राबवण्यात येतं, हा मोठा प्रकल्प आहे समृद्धी महामार्ग आणि तालुक्याला जोडणारा, अनेक तालुक्यांना जोडणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने तिथून रहदारी मोठ्या प्रमाणात होणार आहे तर त्यासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, मग त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था असेल, कॅन्टीनची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी चांगल्या हॉटेल्सची हॉटेलची व्यवस्था असेल, या सगळ्या टप्प्याटप्प्याने व्हायला पाहिजे, तातडीने व्हायला पाहिजे. नीलम गोरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की याची सावधानीपूर्वक तुम्ही याची चौकशी करा, कारण की समृद्धी महामार्ग पण बरेच वर्ष झालेले आहेत आणि भरपूर दुर्घटना तिथे होत असतात. अशामध्ये हे सर्वात जास्त अत्यंत हे एक महत्त्वाचं पाऊल असणार आहे. जर हे आश्वासन त्यांनी जर दिलेलं आहे की हे लवकरात लवकर केलं जाईल तर हे आश्वासन कधीपर्यंत पूर्ण होईल याची आपल्याला काय वाटते शक्यता आहे? एक आहे की नीलम गोरे ताई या ज्येष्ठ आहेत आणि त्या सध्या सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, त्यामुळे त्यांनी जेवढं तडीचा मार्ग निघेल सरकारच्या माध्यमातून तेवढं लवकर त्यांनी केलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, एक विधिमंडळाशी जोडलेला हा प्रश्न आहे की अधिवेशनामध्ये आपल्या ह्या भवनामध्ये सदनच्या बाहेर भरपूर जास्त संख्या इथे निर्माण झालेली आहे आणि अमोल मिटकरी यांनी सुद्धा आणि कृपाल तुमाणी यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे की सदनच्या बाहेर खूप जास्त गर्दी वाढलेली आहे, तर अशामध्ये सुरक्षेचा प्रश्न इथे उद्भवतो आहे. आपल्या यावर काय विचार आहे? आणि त्यांनी हेही म्हटलं की सचिवालयाने याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की हा असा कुठेही अतिरेकी याच्यामध्ये घुसू शकतो, कारण इथे 1500 रुपयांमध्ये यांना पास वितरित केल्या जात आहेत. तर एक चिंतेची बाब आहे, यावर आपलं काय मत आहे? निश्चितपणे मागच्या अधिवेशनामध्ये आपण पाहिलं तर मुंबईसारख्या शहरामध्ये विधानभवनामध्ये अशीच संख्या कार्यकर्त्यांची आली होती आणि त्यामध्ये एक वाद निर्माण झाला होता आणि ते आता विशेष अधिकार समितीकडे तो विषय चालू आहे. त्या कमिटीमध्ये मी स्वतः आहे, त्यामुळे कार्यकर्ते येतात आपापली कामं करायला, परंतु त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये देखील इथे बिनकामाचा वाद निर्माण होतो आणि जी हे प्रतिष्ठा एक आपण इथे न्याय मंदिर म्हणतो, कायदा बनवण्याचं मंदिर ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी एक कुठली तरी चुकीची घटना घडली तर त्याला एक डाग लागण्याचं शक्यता नाकारते. नक्कीच, धन्यवाद. तर आपल्यासोबत होते मुंबईचे आमदार
आपल्यासोबत मनोज त्यांनी आपल्या मनोज जामसुदकर आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपल्याला भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत. लक्षवेधी कशा पद्धतीने मांडल्या गेल्यात आणि मुंबईचा मुद्दा त्यांनी इथे उचलत आहेत. सोबतच त्यांनी विधान भवनामध्ये काय कशा प्रकारची तरतुदी केल्या पाहिजे आणि काय याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे यावर एक आपलं चिंतन इथे व्यक्त केलेलं आहे. आपण बघत आहात नागपूर समय. कॅमेरा पर्सन रोशन वानखडे सर, रिंकू पांतावणे, नागपूर.